नमस्कार, विदर्भ सिटी न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करते। कथित ऑडिओमुळे अचलपुरात राजकीय खळबळ, आमदार प्रवीण तायडे यांची पत्रकार परिषद। अचलपूर विधानसभा क्षेत्रात समोर आलेल्या कथित ऑडिओ क्लिपमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणावर आमदार प्रवीण तायडे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे। पत्रकार परिषदेत आमदार तायडे यांनी सांगितले की त्यांच्या कुटुंबियांना लक्ष्य करण्यासाठी कट रचल्याची चर्चा समोर येत असून संबंधित ऑडिओ मध्ये अत्यंत गंभीर स्वरूपाचे संवाद ऐकू येत असल्याची दावा केला जात आहे। या कथित संभाषणात अपघाताचे स्वरूप, घटना घडून 15 दिवस काम पूर्ण करणे आणि तिसऱ्या व्यक्तीद्वारे कारवाई अशा उल्लेखनांमुळे संशय अधिकच गडद झाला आहे। मतदारसंघातल्या लोकांना माहिती आहे, परंतु अभिजित तायडेचं नाव बदनाम करण्यासाठी माझं नाव मला याची सोबत संबंध जोडते। माझा तर कोणत्याच याच्याशी संबंध नाही हो। मी तर कोणालाच हे करत नाही, मुलाला करत नाही। मी सांगून दिलेलं आहे, जे जवळचे लोक माणूस असन त्यांनी सुद्धा माझ्याजवळ घेतली चोरीच्या संदर्भात घेऊन। मी काय म्हणतो, त्यांना कसं माहिती डिसेंबरचं प्रकरण आहे, म्हणजे त्यांचं बरोबर त्यांना माहित, त्यांनी म्हटलं कसं का असं, म्हणजे त्यांना माहिती आहे आपण काय बोलतोय। ते क्लिप केव्हाची आहे त्यांना माहिती आहे। आपण तर हे बोललो केव्हा, हे त्यांना आठवलं तेव्हा म्हटलं आपण ते डिसेंबरमध्ये बोललो, ते त्यांनी त्यांच्या मुलाखतीत म्हटलं आहे। आता मी तर सांगितलंच नाही डिसेंबरचे क्लिप म्हणून। या प्रकरणात माजी आमदार ओम प्रकाश उर्फ बच्चू कडू यांचे नाव चर्चेत येत असल्याने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे। मात्र या ऑडिओ क्लिपची सत्यता अद्याप अधिकृष्ट सिद्ध झालेली नाहीये। तायडे यांनी प्रशासनाकडे या प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करण्याची मागणी करत संबंधित ऑडिओची तांत्रिक तपासणी करून भर दिला आहे। सत्य बाहेर यावे आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। दरम्यान या प्रकरणामुळे अचलपूरसह अमरावती जिल्ह्यात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संताप आणि संभ्रम दिसून येत आहे। सोशल मीडियावरही या ऑडिओमध्ये संदर्भात विविध प्रतिक्रिया उमटत आहे। सदर प्रकरणाचा खरा तपशील तपासानंतरच समोर येणार असून आता सर्वांचे लक्ष पोलीस आणि प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे लागले आहे।